श्री क्षेत्र कौंडण्यपूर येथून श्री क्षेत्र पंढरपूरकडे आषाढी एकादशी सोहळ्यात सहभागी होण्याकरिता जाणाऱ्या माता रुक्मिणीच्या पालखीचे अंबानगरीत बियाणी चौकात आमदार ॲडव्होकेट यशोमती ठाकूर यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले। दरवर्षीप्रमाणे या मंगलमय सोहळ्याकरिता सर्वच धर्मातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। त्यामुळे हा स्वागत सोहळा सामाजिक समतेचा वारसा जपणारा ठरला। श्री क्षेत्र कौंडण्यपूर येथील रुक्मिणी मातेची पालखी श्री क्षेत्र पंढरपूर येथे होणाऱ्या आषाढी सोहळ्याकरिता जाण्याची 430 वर्षाची परंपरा आहे। श्री क्षेत्र पंढरपूरच्या धर्तीवरच रुक्मिणी मातेचेही शासकीय पूजन व्हावे आणि श्री क्षेत्र पंढरपूर येथे संत तुकाराम महाराज, संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखीप्रमाणेच रुक्मिणी मातेच्या पालखीलाही मानाचे स्थान मिळावे यासाठी आमदार ॲडव्होकेट यशोमती ठाकूर यांनी भगीरथ प्रयत्न केले होते। त्यानुसार आता श्री क्षेत्र पंढरपूर येथे रुक्मिणी मातेचे शासकीय पूजन आणि सोबतच या पालखीला पंढरपूर येथे मानाची पालखी असा दुग्ध शर्करा योग घडून आलाय। श्री क्षेत्र कौंडण्यपूर येथून निघाल्यानंतर अमरावती शहरात आगमन होताच स्थानिक बियाणी चौकात या पालखीचे स्वागत करण्याची परंपरा आमदार ॲडव्होकेट यशोमती ठाकूर यांनी सुरू केली। त्यानुसारच या पालखीचे उत्स्फूर्त आणि जंगी स्वागत करण्यात आले। बियाणी चौकात सायंकाळी 6 वाजता रुक्मिणी मातेच्या पालखीचे आगमन होताच आमदार यशोमती ठाकूर यांच्या हस्ते आणि उपस्थित असंख्य भाविकांच्या उपस्थितीत पालखीचे जल्लोष आणि भक्तिभावात स्वागत करण्यात आले। रुक्मिणी मातेची पालखी आणि भक्तिरसात तल्लीन झालेले वारकरी सोबतच टाळ मृदुंग आणि मुखात विठ्ठलाचे नाम असा मंगलमय सोहळा पार पडला। हा प्रसंग म्हणजे उपस्थित भाविकांसाठी आनंदाची पर्वणीच ठरला। पालखीचे बियाणी चौकात आगमन होताच पालखी पदयात्रेत सहभागी झालेल्या या वारकऱ्यांचे स्वागत करण्यात आले। यावेळी भक्तीत तल्लीन झालेल्या वारकऱ्यांसोबत आमदार ॲडव्होकेट यशोमती ठाकूर यांनी फुगडीचा फेर धरला। त्यानंतर आमदार ॲडव्होकेट यशोमती ठाकूर यांनी काही अंतरापर्यंत पालखी खांद्यावर घेतली आणि त्यानंतर वारकऱ्यांचा पुढचा प्रवास सुरू झाला। तिवसा विधानसभा मतदारसंघातील मोर्शी, भातकुली, तिवसा आणि भातकुली तालुक्यातील असंख्य भाविक तसेच शहरातील असंख्य प्रतिष्ठित व्यक्तींनी यावेळी उपस्थिती दर्शवली। तसेच या मंगलमय पवित्र सोहळ्यात सर्व समाजातील नागरिक आवर्जून उपस्थित होते। त्यामुळे हा पालखी स्वागत सोहळा सर्व धर्म समभावाचे आणि एकतेचे दर्शन घडवणारा ठरला। गाव माझा न्यूजकरिता महादेव नवघरे, अमरावती।